मित्रांनो, मी सुधीर माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये स्वागत करतो. फर्स्ट ब्लॉग म्हणजे माझ्या वाडीतील हा पहिला व्हिडिओ असेल. यामध्ये तुम्हाला माझी वाडी दाखवेन, माझ्या वाडीतले काय काय कार्यक्रम होतील ते पुढे माझ्या या चॅनलवरती दाखवेन. हे चॅनल ओपन करायचं कारण म्हणजे मी राहिला आहे मुंबईला. तर गावाला आल्यावरती जे पण काही क्षण असतात ते कॅमेरामध्ये टिपायचे आणि यूट्यूबवरती अपलोड करायचे आणि मुंबईला गेलं की मग ते आपली आठवण म्हणून बघायचे. हा जो रस्ता आहे तो इथून वरून येतो वाडीतून आणि असा थेट मंदिराकडे जातो. हा ब्रिजवर आहे. हा आता नवीनच रस्ता झाला आहे. पहिला इथे पायऱ्या होत्या आणि आता हा नवीन रस्ता झाला आहे. आपल्या मंदिराच्या बाजूचा परिसर पहा, किती सुंदर वाटतं. तर आता आलो आहे आपण आपल्या मंदिरामध्ये. तर हे आहे आपलं आई गिरमादेवीचं मंदिर बघता. तर ही जी दिसते ना ती आपल्या वाडीतली नवीन विहीर आहे. म्हणजे आता ह्या विहिरीतून पाणी जाऊन सड्यावरती जाणार आणि तिथून मग घरोघरी. आणि ही आमची आहे ती जुनी विहीर. इथून सर्व वाडीला पाण्याचा पुरवठा होतो. तर हा बघा, हा बंधारा बांधलाय, पण पाणी आता काही मे महिना असल्यामुळे वाळत काय. तर बघूया आता आपली विहीर. चांगलं आहे. विहिरीमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे आपल्याकडे. बघूया. बस बघा किती लागले म्हणजे फणसावरती. आपण फणसाचं पण दाखवणार आहोत पुढे. फणसाची भाजी, फणसापासून ते गरे तळतात ते पण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. इकडे लग्नाची जोरदार तयारी झाली सुरू. हा दाखव. पताक लाव ना. अरे काय नाही का, इथे आता लग्नाची तयारी सुरू आहे. हे व्यवस्थित आहे डुलू. आंबा खाऊया. पहिला हापूस. हापूसच आहे ना? हापूसच आहे. वा, मन प्रसन्न. मन प्रसन्न. वा वा, गोड आंबा आहे. अप्रतिम अप्रतिम. आंबे खातो आंबे. जास्त बडबड नको, पताका पण लावला. जुनी परंपरा. कुठं दादा इज्जत घालवतो पाय लावून. इकडे कॅमेरा इकडे तू बस पताक लावून दे. तिच्या आधी आम्ही काहीतरी करणार होतो त्याच्यासाठी. तू डायरेक्ट बस खाली. तिथे नको नंतर. हे पताका लावणाऱ्यांसाठी येते. फ्रीज बरोबर नाही. फुकट. गाड्या तू वाढव ना तर असं. आता गरमी किती होत. अरे मग तेच सांगतो, गरमी होते मग वाढवा जरा हे. अरे ह्या आताच ठेवलं ना. आता मुंबईवाले आले ना. त्याला हे पताका लावणाऱ्यांसाठी थंडा. कॅम्पा काय मिक्स करणार. चला सर्व. वा, स्प्राईट संपला. सुधीरच्या दुकानातलं आहे. काय आहे? कॅम्पा स्प्राईट आहे. हे काय कोको कोला. मँगो ज्यूस. हे नकली आहे. आणि एक मुंबईकर आलेला आहे, झोपा काढून आलाय तिकडे. एक लँग्वेज पूर्ण. तर आता आम्ही जातोय सड्यावरती.
साड्यावर जातोय. मैदान आता आमच्या इकडे 11-12ला टुर्नामेंट आहेत. आता मैदानाची तयारी चालू आहे, तिकडे जातोय. आणि आंबा भेटला तो खातोय मस्त. ए चल सर मैदानात चल. रायवळ आंबा छान छान आंबा. जवळजवळ 1 वर्षभर 1.5 वर्षाने खातो रायवळ आंबा. आणि हा आमचा डुलू. ही छोटी गँग चाललो आता मैदानाच्या इकडे. तर तुम्हाला आमचं मैदान दाखवतो. छान. आणि आता इथे आलोय आमच्या मैदानाच्या इथे. वा छान. एकदम छान. दुसरा वानकडे होऊ शकतो हा दुसरा वानकडे होऊ शकतो. नक्की बांधूया दुसऱ्या वानकडे. आणि आता हे आमचं इथे दुकान, वडापावचं दुकान असतं. कुणी पण टुर्नामेंट भरवली इथे या मैदानात तर आमचं दुकान इथे फिक्स असतं. सुधीर टी स्टॉल. टी स्टॉल नाही, स्नॅक्स सेंटर. स्नॅक्स म्हणजे वडापाव सेंटर. आणि इथे आता टी स्टॉल नाही स्टेज बांधतायत, एक परमनंट स्टेज. कारण टुर्नामेंट वगैरे इथे भरतच असतात, त्याच्यासाठी एक स्टेज बांधतायत. इथे आता भरण टाकतात. अजून येतील गावातले मंडळी. चाललंय मस्त प्रॉपर स्टेज. ठीक आहे. इथे स्टेज बांधणार आहे ना. हे इकडचे सगळे टाकायचे आहेत ना. नाही कुठले टॉस का बॉस बांधला. हा ते सर्व प्रॉपर स्टेज बांधणार आहे इकडे व्यवस्थित. इथे बरोबर आहे तो टॉस का बॉस करायचं तर एकदम प्रॉपर एकदम वाटलं पाहिजे. पण मैदान भारी झालं. एकदम जोरदार स्टेजचं काम. बॉडी बिल्डर पण बोलवलंय मुंबईवरून खास. सूरज बॉडी बिल्डर. थोडा आता कॉम्पिटिशन नाही त्याच्यामुळे तो आता बल्किंगवर जाणार. तर कट्स एकदम भारी असतात त्याचे. हे इथे टाइमपास नाही करायचा आहे. दादा इथे खणतोय. खूप मेहनत चालली आहे. काय बोलणार 2 शब्द. हे दादा एकदम प्रोफेशनल स्टेज. आणि हे आता कोणत्या मुहूर्ताची वाट बघतायत काय माहिती. जोरदार काम सुरू आहे आमच्या इकडे. आणि आलेले आहेत दळादीचे कार्यकर्ते. आर्यनाचा हात लागल्याशिवाय काम पूर्णच होणार आहे. आता घेणार तो काम करायला. काम करायला आलंस ना तू. ए इकडे 2 मिनिटं ये फक्त. इकडे 2 तू. हा तू बघ बरोबर आहे ना. काय रे निनाद काय घेऊन आलाय दाखव. दाखव ओपन करून दाखव. बघा हे कशी ठेवायला काय नाही म्हणून त्याने पानापासूनच बनवलं. आणि आता तो घेऊन चाललाय काकीसाठी खाली. म्हणजे हा प्रभात आहे. प्रभातने बायकोसाठी काढून दिलेत. मेन कामगार आमच्या गावचे एकदम कार्यकर्ते. लवकर हजेरी लावल्याबद्दल अप्पू शेठ इकडे बघा. नमस्कार. लवकर हजेरी लावलात तुम्ही. पूर्ण मेहनत घेतोय सिद्धू. फोड
नको दमला रे मुंबईचं काय कामाचं नाही. घेतलंय प्रभातने बघूया बाहुबली आलं. चला ये फोड फोड हा लगेच दगड फोडतोय अबा आता हा आला दगड इथे या. अरे एवढं जवळजवळ 10-15 तरी गोष्टी मारला. अरे दगड मजबूत आहे इकडचा जांबा दगड आहे. जवळ जवळ काय हो बघ टाक बॉडी बघा इकडे बघ इकडे सोडून देऊ का पुढं बघ एक घाव दोन तुकड. खरे मिस्त्री आले तिकडे घेऊन जाते दाखव खरे मिस्त्री. काय प्लॅन आहे कसं करायचंय पायऱ्या कसं लावायचं चेंजिंग झालेलं आहे. सुपरवायझर मुकून सांगितलंय की इथे आता एक काळ्या दगडी मैदानात थोडा अडथळा निर्माण करतात. फक्त बोलणं नकोय काम पण दिसू दे जरा. उडवत राहू नका. होय फक्त बोलणं नको. कोण प्रभात आर्यन चला ए छोटे पोरांनी चला चला एक दे हातावर. ए प्रभात तो दे. लाज वाटू. अरे आता कसं आहे शाबाश शाबाश चला. एक स्टेज बांधण्यासाठी सर्व भरण घेऊन चाललंय. चला चला फक्त तो मी उचललो दगड. आणि इथे आता काम करताना विंचू दिसलाय मला. अगर किसी को लगता तो उसका काम 20 का काम 25 करना पडेगा. बघा म्हणून इकडे गावाला काम करताना सावकाश काम करायचं असतं. आपू लक्ष ठेवा पुरली आहे ती. पुढचा काय नाही हा आपू पकडी या पहिले. सावकाश. थांब टर्न मारता. मध्ये नाही आता कशा बनमध्ये काय गे होय मध्ये
ए चल दादा सांगतो राऊंड माराय आणि मैदानाच्या स्टेजसाठी खूप मेहनत घेताना मैदान स्टे चांगलं काम आहे. आणि आलाय सूरज. ये पोरानं काम करा चला. तर मित्रांनो हा आमचा निनाद पास्टे. हा बोल आहे. तर इथे सर्व आता वाडीतली मुलं सर्व काम करत आहे. हा आर्यन. माझा हात सुटलो. सावकाश. हाईट माणूस नको हाईट वाली पाटील. जाऊ दे जाऊ दे बस. तोंड तिकडं एवढं झालंय आपलं. आता बघू बाकीचं उद्या. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला पहिला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.